आज आपण इथे बनवलेला आहे लायलॉन साबुदाण्याचा चिवडा। बाजारामध्ये मिळतो अगदी तशा प्रकारे लायलॉन चिवडा कशा प्रकारे बनवायचा याची पूर्ण रेसिपी आज आपण पाहणार आहोत। यासाठी काय काय साहित्य लागतं, घरच्या घरी छान बाजारासारखा चिवडा कसा बनवायचा याची पूर्ण व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया मग आपण आजच्या रेसिपीला। हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवणार आहोत उपवासाचा लायलॉन साबुदाणा। तर तो साबुदाणा कशा प्रकारे बनवायचा याची पूर्ण रेसिपी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल थोडीशी लाल मिर्च, काजू, बटाट्याचं कीस, बदाम, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि एका वाटीमध्ये साबुदाणा। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या आजच्या रेसिपीला। सर्वप्रथम एक कढई ठेवून घ्यायची, छान गरम होऊ द्यायचं। गरम झालेली आहे आता यामध्ये आपण हा मोठा लायलॉन साबुदाणा टाकून घेऊ। हा साबुदाणा भाजून घ्यायचा। सर्वप्रथम भाजून घेण्याचं एकच कारण आहे, म्हणजे हे तळताना आपल्याला जास्त जड जाणार नाही आणि व्यवस्थित तळल्या जाईल व्यवस्थित। इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा छान असा गरम झालेला आहे। आता गरम झालेला साबुदाणा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हा लायलॉन साबुदाणा मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। त्याच प्रकारे इथे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे साबुदाणा तळण्यासाठी। तुम्ही इथे पाहू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये भाजून घेतलेला साबुदाणा टाकू। थोडा थोडा साबुदाणा टाकून छान असं टम्मक फुगेपर्यंत तळून घ्यायचं। इथे पाहू शकता तुम्ही साबुदाणा छान असा आपला तळला जात आहे। छान मोठा मोठा होईपर्यंत छान तळून घ्या। इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा छान असा तळलेला आहे। आता आपण हा काढून घेऊया व्यवस्थित। तुम्ही इथे पाहू शकता छान असा साबुदाणा मी तळून घेतलेला आहे। यानंतर आपण शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे छान असं खरपूस तळून घ्या। इथे मी मस्त शेंगदाणे छान असे तळून घेतलेले आहेत। आता हे तळलेले शेंगदाणे आपण तळलेल्या साबुदाण्यावर असं टाकून घ्या। शक्यतो तळलेला जो साबुदाणा आहे तो चाळणीमध्येच ठेवायचा, म्हणजे त्यातलं तेल सगळं निचरून जाईल। काजू बदाम तळून घेऊया। काजू बदाम छान असं लालसर रंगावरती तळू द्या। इथे छान काजू बदाम तळून घेतलेले आहेत। आता हे तळलेले काजू बदाम आपण तळलेल्या चिवड्यावरती टाकून घेऊया। यानंतर आता आपण हिरवी मिरची तळून घेऊया। आता ही तळून गेलेली मिरची परत याच्यावरती टाकून घेऊया सगळ्या साहित्यावरती। यानंतर हे बटाट्याचं कीस छान असं खरपूस तळून घेऊया। हे बटाट्याचं कीस जोपर्यंत क्रिस्पी छान असं तळलं जात नाही तोपर्यंत त्याला तळू द्या। तुम्ही इथे पाहू शकता बटाट्याचा कीस छान असा मी क्रिस्पी तळून घेतलेला आहे। आता हे कीस आपण हा कीस तळलेल्या साबुदाण्यावरती टाकून घेऊया। अशा प्रकारे टाकून घ्यायचा आणि ही सगळी सामग्री 10 ते 15 मिनिटं अशी चाळणीमध्ये ठेवायची, म्हणजे यामधलं सगळं तेल निघून जाईल। तुम्ही इथे पाहू शकता छान असं चाळणीमध्ये मी ठेवून घेतलेले सगळं साहित्य, यातलं तेल पण सगळं निघून गेलेले। आता आपण ही सगळं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेऊ। प्लेटमधून काढून घेतल्याच्या नंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं। यानंतर आता आपण यामध्ये वरतून लाल तिखट टाकून घेऊया चवीसाठी। हे इथे मी रंगाचं लाल तिखट वापरत आहे, म्हणजे साबुदाणा आपला जास्त तिखट होणार नाही आणि याला छान असा लाल रंग पण येईल। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं। परत यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ। हे पहा चवीपुरतं मीठ घालून घ्या। मीठ घालून घेऊन सगळं साहित्य छान असं वेल मिक्स करून घ्या। इथे तुम्ही पाहू शकता मी सगळं सामग्री छान असं मिक्स करून घेतलेली आहे। तर तयार आहे मंडळी आपला लायलॉन साबुदाण्याचा चिवडा।
तर कसं वाटलं तुम्हाला ही लायलॉन साबुदाणा बनवण्याची पद्धत आणि ही रेसिपी? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.